कुर्बानी अलग ही सबकी कि हमने हड्डियों को जोड़कर हिंदुस्तान बनाया है। तुम्हें अगर इश्क है इससे तो दिल से अपनाओ, पूछो अगर कोई मर्ज़ब तो हिंदुस्तान बदलाओ। तोड़ न पाएगी कोई सियासत की यादी, जड़ों से जिंदगी जान के लाओ। पूछो अगर कोई मर्ज़ब तो हिंदुस्तान बदलाओ, तो हिंदुस्तान बदलाओ। खून कहो किस्मत लपका जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहो किस्मत लपका आ सके देश के काम नहीं। वो खून कहो किस्मत लपका जिसमें जीवन नहीं रवानी है, जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं पानी है, वो खून नहीं पानी है। उसी दिन लोगों ने खून की सही सही कीमत पहचानी थी, जिस दिन सुभाष चंद्र बोस जी ने बर्मा में जाकर मांगी उनसे आजादी थी। बोले स्वातंत्र की खातिर बलिदान तुम्हें करना होगा, तुम बहुत जी चुके जग में मगर अब तुम्हें मरना होगा। आजादी के चरणों में तुम्हें माला चढ़ाई जाएगी, वो सुनो तुम्हारे सियासत को फूलों से घूमी जाएंगी। आजादी का संग्राम कहीं पैसों पर खेला जाता है, ये शीश कटाने का सौदा नंगे पांव झेला जाता है। और बोले सुभाष जी, तुम मुझे खून देना, बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना। हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, इनकलाब के नारे कोसों तक सुनाई देते थे। हम देंगे देंगे खून, बस यही नारे सुनाई देते थे। रंग में जाने की वक्त खड़े ही दिखाई देते थे। और बोले सुभाष जी, वो आगे आए जिसमें भारतीय खून बहता हो, वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वो आगे आए जो खून से हस्ताक्षर करता हो। मैं कफन बढ़ाता हूँ, वो आगे आए जो इसे हस्त कर लेता हो। सारी जनता हुंकार उठी, हम आते हैं, माता के चरणों में खून अपना बहाते हैं। उस दिन देखा साहस से बड़े युवक बढ़ते ही जाते थे, चाकू छुरी कटारों से वो अपना खून बहाते थे और उसी खून में अपनी कलम बुड़ाकर आजादी के परनामे पर हस्ताक्षर करते ही जाते थे, हस्ताक्षर करते ही जाते थे। उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया। हे फक्त एकच उदाहरण आहे सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिन पाल अशा कित्येक क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण सुद्धा दिले। अशा क्रांतिकारकांच्या प्रयत्नातूनच आपला भारत देश स्वातंत्र्याच्या वेड्यातून, स्वातंत्र्याच्या साखळ्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला आणि आपण स्वतंत्र झालो। या स्वातंत्र्य भारताच्या सुरुवातीला आपल्याला राज्यघटना, संविधान तयार करण्याची आवश्यकता होती। राज्यघटना तयार करण्याचे मार्गदर्शन भारताला करावे। राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत इंग्रजांनी आपल्याला करावी अशी विनंती, अशी रिक्वेस्ट त्या काळी आपण ब्रिटिशांना केली होती। परंतु त्यांनी उत्तर दिले की राज्यघटनेचे तज्ञ या विषयात पीएचडी केलेले लोक तज्ञ, पत्रकार, लेखक, समाज सुधारक, तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या आणि 1950 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सामावून घेणारी राज्यघटना तयार करण्यात आली। आणि या राज्यघटनेच्या नियमानुसार 26 जानेवारी 1950 सालापासून आपला भारत देश प्रगतीच्या, विकासाच्या आणि समृद्धीच्या मार्गाकडे वाटचाल करू लागला। अत्यंत बिकट परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण गेलं। शाळेत शिकत असताना अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना वेगळं बसवलं जायचं। कधी तहान लागली तर लांबूनच त्यांना पाणी दिलं जायचं। ह्या भेदभावाबद्दल त्यांच्या मनात अत्यंत राग होता। त्यांनी आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून, या लाचारीतून मुक्त करण्याचा संकल्प, दृढ निश्चय घेतला होता। उत्कृष्ट शिक्षणासाठी ते लंडनला गेले। अत्यंत अडचणी असताना, परिस्थिती बिकट असताना, पैशाचा अभाव असताना आणि कोणाचीही साथ नसताना हे करणं सोपं नव्हतं। परंतु प्रचंड आत्मविश्वास, दुर्बल इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक परिस्थितीवर मात केली। आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी 16 तास अभ्यास केला। आपल्या बांधवांचं जीवन, आयुष्य आनंदाने जावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यांनी समाजासाठी केलं हो, पण आपण काय? आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही का? आपल्या कुटुंबाचं, आपल्या आई वडिलांचं आयुष्य आनंदाने जावं यासाठी आपण प्रयत्न करू शकत नाही का? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असेल ना, तर त्यात आपली चूक नाही, परंतु आपल्या आई वडिलांचं म्हातारपण जर गरिबीत गेलं ना, तर त्यात फक्त आणि फक्त आपलीच चूक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या जीवनात अनेक परिस्थितींना सामोरं जावं लागलं, अनेक वाईट परिस्थितींना तोंड द्यावं लागलं। परंतु या महान मानवाने एक वाक्य सिद्ध करून दाखवलं बरं का, की जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढे तुमच्या रस्त्यात काटे, तेवढेच तुमचे यश मोठे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मला एक गोष्ट बोलावीशी वाटते कि बहुत मुश्किल है उस व्यक्ति को गिराना, कि बहुत मुश्किल है उस व्यक्ति को गिराना जिसे ठोकरों ने चलना सिखाया है। आणि अशा विद्वान व्यक्तीला आपल्या भारताचं संविधान लिहिण्याची संधी मिळाली
जगातील सर्वात मोठं संविधान त्यांनी आपल्या भारत देशाला दिलं. या प्रगतीच्या मार्गावर धावत असताना आपल्या भारत देशालाही अनेक परिस्थितींना तोंड द्यावं लागलं. 1991 साली भारतात अशी परिस्थिती आली होती की भारतातील सर्व विदेशी मुद्रा या संपुष्टात आल्या होत्या. जगातील सर्वात जास्त कर्ज असणारा 3 नंबरचा देश आपण म्हणलो होतो. पण अशा वेळी त्यावेळचे अर्थमंत्री यांनी आपला भारत देश सावरला आणि भारतातील सोने हे विदेशी बँकेत गहाण ठेवून काही विदेशी मुद्रा कर्ज स्वरूपात आणल्या होत्या. सोने की चिडिया या नावाने जगभरात ओळखल्या जाणाऱ्या भारत देशाला अशी बिकट परिस्थिती पाहायला लागली होती. आणि पासून आजपर्यंतचा प्रवास म्हणजे जगातील सर्वात जास्त कर्ज असणारा 3 नंबरचा देश आज अशी झेप घेतोय की येणाऱ्या काही दिवसात हा 3 नंबरची अर्थव्यवस्था